आणि आता पाहूयात सविस्तर विशेष. ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची, याचं उत्तर केंद्रीय निवडणूक आयोग देणार आहे. दोन्ही पक्षांच्या जोरदार युक्तिवादानंतर आता आयोग देखील लवकरच या संदर्भात निर्णय देण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती एक भाष्य केलंय, ज्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळतंय. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर निर्णय द्या. उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी. ईसीचा निर्णय विरोधात जाण्याची उद्धव ठाकरेंना भीती. ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा आरोप प्रत्यारोप. शिवसेनेतल्या सर्वात मोठ्या फुटीनंतर आता शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तर शोधलं जातंय. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जोरदार युक्तिवाद करण्यात येतोय. दोन्ही पक्षांकडून लेखी स्वरूपातही म्हणणं मांडण्यात आलंय. पण असं असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक नवी मागणी केली आहे. पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतरच निवडणूक आयोगानं निर्णय द्यावा असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. त्यांनी एकतर अपात्रतेचा फैसला हा आधी व्हायला पाहिजे, कारण आधी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जुलै महिन्यामध्ये हे घडलं. जुलै महिन्यामध्ये हा गद्दार गट जो आहे तो निवडणूक आयोगाकडे गेला आणि त्यांनी शिवसेनेवरती दावा केलेला आहे. अपात्रतेचा निर्णय हा लवकर व्हायला पाहिजे. मग मुद्दा हाच आहे की ते जर का अपात्र होणार असतील आणि अपात्र होण्यास लायक असतील, पात्र असतील, तर मग हा दावा त्यांचा निवडणूक आयोग कसा काय गृहीत धरू शकते. मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी शिंदे पक्षावर जोरदार निशाणा साधलाय. शिंदे पक्षानं घटनाबाह्य पद्धतीनं पद निर्माण केल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय. तसंच शिवसेना एकच असल्याचं सांगत त्यांनी सर्व मुद्दे निवडणूक आयोगासमोर मांडल्याचं स्पष्ट केलंय. निवडणूक आयोगाने गेल्या 30 तारखेला दोन्ही बाजूंना आपले जे काही म्हणणं आहे ते लिखित स्वरूपात सादर करायचे आदेश दिले. त्याच्याप्रमाणे शिवसेनेने, कारण मी दुसरी शिवसेना मानतच नाही, शिवसेना ही एकच आहे, एकच राहणार आणि एकच असणार आहे, त्याच्यामुळे मी दुसरी शिवसेना मानत नाही. शिवसेनेने आमच्याकडनं आम्ही आमचे जे काही मुद्दे होते ते तिथे निवडणूक आयुक्तांच्या समोर सुद्धा मांडलेले आहेत आणि लेखी स्वरूपात सुद्धा दिलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या या नव्या मागणीवर सत्ताधारी शिंदे गटानं जोरदार आक्षेप घेतलाय. उद्धव ठाकरेंना केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय विरोधात जाण्याची भीती असल्यामुळेच उद्धव ठाकरे दिशाभूल करत असल्याचा आरोप शिंदे गटानं केलाय. मला काय वाटतं किंवा कुणाला काय वाटतं यापेक्षा सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे, कायदा सर्वोच्च आहे, नियम सर्वोच्च आहे, घटना सर्वोच्च आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आता काही लोक न्यायव्यवस्थेलाच मार्गदर्शन करायला लागले, सुप्रीम कोर्टाला सल्ले द्यायला लागले. आता मी त्याच्यावर काय बोलू इच्छित नाही, त्याच्यावर काय बोलणार. त्यामुळे जे नियमानुसार, जे मेरिटवर जे काही निर्णय आहेत ते व्हावेत. शिंदे साहेबांच्या दबावानं भयानं एवढे पछाडलेले आहेत की त्यातनं ते बाहेरच निघायला मागत नाही आणि त्याच्यामुळे पळपुटे, खोके, गद्दार, त्या ठिकाणी अपात्र याच्या भोवतीच फिरत राहिलेत. मला वाटतं जरा त्या कोशातनं बाहेर या. जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारला काय सुचवायचं असेल सुचवा. उद्धव ठाकरेंच्या या मागणीनं शिवसेना कुणाची याचा निर्णय येण्याआधीच दोन्ही गटांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतं की सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या नियमित सुनावणी पूर्ण होण्याची वाट पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 27 फेब्रुवारीपासून सुरुवात होतीये. तब्बल 4 आठवडे सुरू राहणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीवरून पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी अधिवेशनाच्या कालावधीसह मंत्रिमंडळ विस्तारावरूनही निशाणा साधल्यानंतर सरकारकडूनही अजित पवारांना प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. लक्षवेधीलाही मंत्र्यांची उत्तरं येत नाहीत.
विरोधी पक्षनेते अजित पवारांचा आरोप। अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच निशाणा। सरकारकडून अजित पवारांना प्रत्युत्तर। शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प येत्या 9 मार्च रोजी सादर होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत। 27 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल। हे अधिवेशन 25 मार्च पर्यंत सुरू राहील। यात 9 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल। एकूण 4 आठवड्यांचं हे अधिवेशन होणार आहे। पण हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधीच विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। कारण अधिवेशनाचा कालावधी कमी असल्याचं सांगत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आणखी 1 आठवडा अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे। खरं तर आमची आग्रही मागणी आहे की अजून 1 आठवडा अधिवेशन त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आम्ही अनेक अधिवेशनं पार पाडलेली आहेत किंवा विरोधी पक्षामध्ये पण काम केलेलं आहे। मागे करोनाच्या वेळेस आपल्याला मनात असताना देखील काही बंधनं होती आणि काही गोष्टी पाळायच्या होत्या, त्याच्यामुळं अधिवेशन फार काळ घेता येत नव्हतं। आता काही तशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाहीये। अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत। त्यांनी लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून सुद्धा सरकारला चांगलाच टोला लगावलाय। लक्षवेधी लावली तरी मंत्र्यांकडून उत्तरं येत नाहीत असा आरोप अजित पवारांनी केलाय। ज्या मंत्र्यांची लक्षवेधी लागेल त्या मंत्र्यांनी हजरच राहिलं पाहिजे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे, छापील पण उत्तर। तो हक्क आहे विधानसभा सदस्याचा, विधान परिषद सदस्याचा। त्याच्या हक्कावर कुठल्याही प्रकारे वेगळं काही घडता कामा नये अशा प्रकारचे आम्ही मत तिथं मांडलं, त्यांनी ते मान्य केलं। अजित पवारांच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। अर्थसंकल्पाबाबत कमिटी निर्णय घेत असल्याचं सांगत शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी अजित पवारांची मागणी त्यांच्यावरच उलटवली आहे। तसंच मंत्रिमंडळ विस्ताराची अजित पवारांची इच्छाही लवकरच पूर्ण होईल असा टोला केसरकरांनी लगावलाय। याच्या संदर्भात कमिटी असते आणि कमिटीला स्वतः दादासुद्धा सदस्य आहेत। त्याच्यामुळे ते जे निर्णय घेतात त्यांनी चर्चा करून जो काय निर्णय घेतील तो शेवटी मान्यच असतो। शेवटी असं आहे की पार्लमेंटरी कमिटी जी बसते ती याच्यावर चर्चा करून निर्णय घेत असते, म्हणजे विधानसभा कामकाज समिती असं त्याला म्हणतात। त्या विधानसभा कामकाज समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी तसा निर्णय घेतला तर आम्ही सगळे त्याचं स्वागत करू। या अधिवेशनामध्ये जर आपण राज्याच्या हिताच्या प्रश्नावर चर्चा करणार असू तर 1 आठवडा काय, आपण 4 आठवडे करू। पण अधिवेशनाचा उपयोग फक्त राजकारणासाठी, मुद्द्याच्या ऐवजी गुद्द्यासाठी, तिथं मारापिटीसाठी करण्यासाठी अधिवेशन वाढवायचं नसतं। अधिवेशनामध्ये तात्विक चिंतन झालं पाहिजे, अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण झालं पाहिजे। गंमत जम्मत करण्यासाठी अधिवेशन वाढवण्याचा किंवा कालावधी वाढवण्याचं कारण नाही। एकंदरीतच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधीच सरकारवर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली गेल्याचं चित्र आहे। त्यामुळे अधिवेशनाआधीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अधिवेशन सुरू होईपर्यंत पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गौतमी पाटीलनं तिच्या अदांनी तरुणांना घायाळ करून टाकलाय, पण गौतमीची बोल्ड स्टाईल अजित पवारांना रुचलेली नाहीये। त्यांनी गौतमीच्या लावणीला आक्षेप घेतलेला आहे। गौतमी विरोधात आता थेट अजित पवारांनीच आघाडी उघडली आहे। राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही, राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही। गौतमीची आदा रागावले दादा। अश्लील प्रकार होता कामा नये। गौतमी पुढे तरुण घायाळ, दादा लालेलाल। कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे। गौतमीच्या ठुमक्याविरोधात दादांचा आवाज। गौतमी पाटील, लावणी क्वीन।
गौतमीच्या अदानी तरुणांना अक्षरशः घायाळ करून सोडले. गौतमीची लावणी पाहण्यासाठी तरुणाई गर्दी करते. गौतमीच्या लावणीसाठी राडे होतात. शिट्ट्या, टाळ्या आणि आरोळ्यांनी प्रेक्षक परिसर दणाणून सोडतात. गौतमीची अदा अजित पवारांना आवडलेली नाही. गौतमीच्या बोल्ड नृत्यावर अजित पवारांना आक्षेप आहे. या विरोधात त्यांनी विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचं म्हटलंय. महाराष्ट्राची काही परंपरा आहे, लावणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या इथं चालणारे कार्यक्रम असतील, ते सर्वांना पाहता येतील ह्या प्रकारे झाले पाहिजे. त्याच्यामध्ये अश्लील प्रकार होता कामा नये. दुर्दैवाने मला अशी माहिती काल मिळाली की काही जिल्ह्यांमध्ये बंदी आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे. वेळ पडली तर येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये हा मुद्दा काढून किंवा ह्याच्या प्रकारे अशा प्रकारे महाराष्ट्रात घडता कामा नये. कुणी चुकीचं वागत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी माझी आग्रही मागणी आहे आणि ती मी सभागृहामध्ये मांडली. महाराष्ट्रात लावणी या लोककलेला मोठा लोकाश्रय आहे. पण लावणीला गौतमी बदनाम करते असा तिच्यावर आक्षेप आहे. पण याच बोल्डनेसनं गौतमीला ओळख मिळवून दिली आहे. अजित पवारांनी गौतमीच्या बोल्डपणावर आक्षेप घेतल्यानं गौतमीला तिची स्टाईल अडचणीत आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. कोल्हापूरच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी वाटपाचं नवे सूत्र अंमलात आणण्यात आलेलं आहे आणि या सूत्रानुसार विरोधकांवरती अन्याय झाल्याचा आरोप होतोय. तर शिंदे गटाचे आमदार तुपाशी आणि विरोधी पक्षाचे आमदार उपाशी अशी अवस्था झाल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात निधी वाटपावरून वाद. शिंदेचे आमदार तुपाशी, विरोधक उपाशी. पालकमंत्र्यांसाठी 10% निधीचा कोटा, विरोधकांना केवळ 10% निधी. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीनं निधी वाटपाचं अलिखित सूत्र अंमलात आणल्याचं दिसतंय. ज्यानुसार सत्ताधारी भाजपला 40%, शिंदे गटाला 40%, पालकमंत्र्यांसाठी 10% आणि विरोधी पक्षांना केवळ 10% निधी विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची चर्चा आहे. आता या नव्या सूत्रानुसार निधी दिला जाणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे निधी वाटपात विरोधकांना डावललं जात असल्यानं वाद निर्माण झाला आहे. 10%च फक्त विरोधी पक्षाच्या लोकांना देण्यात आलेली आहे. परंतु आज कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास बघता किंवा कोल्हापूर जिल्ह्याचा लोकप्रतिनिधींची संख्या जर पाहिली तर त्याच्यामध्ये विरोधी पक्षातील 8 आमदार आहेत, ज्याच्यामध्ये 6 काँग्रेसचे आहेत, 2 राष्ट्रवादीचे आहेत. आणि अशा पद्धतीनं जर 10%मध्ये जर ह्या 8 लोकांचा निधी दिला जात असेल तर तो अयोग्य आहे. पालकमंत्री दीपक केसरकर हे शिंदे गटाचे असल्यानं अर्थातच त्यांचा कल शिंदे समर्थक आमदारांकडे जास्त आहे. परिणामी सुरुवातीला भाजपला सुद्धा कमी निधी देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. पण यावर आक्षेप घेतल्यानंतर 40% सूत्र ठरल्याची माहिती मिळते. त्यामुळे 80% आणि 10% पालकमंत्र्यांचा असा एकूण 90% निधी सत्ताधाऱ्यांच्याकडे जाणार आहे. पण सत्ताधाऱ्यांनी मात्र सगळ्यांना समान न्याय मिळेल असा दावा केलाय. आता भारतीय जनता पार्टीला 40% निधी, शिंदे गटांना 40% निधी आणि 20% निधी हा पालकमंत्र्यांच्यासाठी. कारण बरेच लोक जिल्ह्यातनं त्यांच्याकडे पण येत असतात, त्यांच्याकडे काय काय मागण्या असतात, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे 20% निधी आहे. आणि गेले 5-10 वर्षात विरोधी गटाला, आम्ही आता विरोधी गट म्हणून काम करत होतो, त्यांनी आम्हाला किती पैसे दिले त्यांनी दाखवावं, तेवढे टक्के आम्ही त्यांना निधी द्यायला तयार आहे ना. आम्हाला 1 रुपया त्यांनी दिलेला नाही आणि आता 10% दिले असताना सुद्धा आम्हाला कमी दिलं म्हणायचं हे चुकीचं आहे. खरं तर जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्यात महत्वाची समिती असते. या समितीच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी दिला जातो. त्यामुळे या समितीवर ज्याचं वर्चस्व त्याचं विकास कामांवर वर्चस्व राहतं.
परिणामी जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक सत्ताधारी पक्ष करतो. पण 90-10 हे सूत्र प्रचंड असमानता दाखवणार आहे. यानुसार निधी वाटप झाल्यास विरोधकांवर अन्याय होणार हे नक्की. त्यामुळे यावरूनच जिल्ह्याचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश या अमिताभ बच्चनच्या डायलॉगची आठवण करून देणारा प्रकार सांगलीमध्ये समोर आला. महावितरणच्या अधिकाऱ्याला एका शेतकऱ्यानं चक्क इंग्रजीचा शॉक दिला. फाड फाड इंग्लिश बोलत भर उन्हात या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांना गपगार केलं. नेमकं कसं जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. When I divide the land between wife and son, I have get one third of property of 10 acres. So I told the electric board officer Sahib that now I have one third. So I want the meter bill. And why not you do? शेतकरी आणि तोही I am इंग्रजी बोलणारा. it is not हे right. कसं? तर झालं असं की कृषी पंपासाठी होत असणारी वीज चोरी पकडण्यासाठी सांगलीच्या आटपाडीमधल्या यपाडी गावात अधिकारी पोहोचले. यावेळेला वेताळ चव्हाण हे वयोवृद्ध शेतकरी आपल्या शेतात काम करत होते. विहिरीसाठी वीज चोरी होत असल्याचं अधिकाऱ्याच्या लक्षात आलं आणि त्यानं चव्हाण यांना विचारणा केली. त्यावेळेला चव्हाण यांचं रूप पाहून अधिकारी देखील चक्रावला. शेतकरी चव्हाण यांनी अधिकाऱ्याशी थेट इंग्रजीमध्ये संवाद सुरू केला. शेतकऱ्यांनी चक्क इंग्रजीमध्ये आपल्या समस्या मांडल्या. वरिष्ठांकडे अनेकदा मागणी केली, मात्र साहेब ऐकतच नसल्याचं शेतकऱ्यानं इंग्रजीत सांगितलं. I want water to how I live in this farm. In this way, I am not just like to take your light. I am ready to give your bill, but according to law only. And if you take all the bill, I am not agree. I will go to the Lok Adalat and take the decision. वयोवृद्ध शेतकऱ्याचा हा नादखुळा अवतार पाहून महावितरणचे अधिकारी देखील चक्रावून गेले. शेवटी या पथकात असलेले सहाय्यक अभियंता सुनील पवार यांनाही या शेतकरी आजोबांसोबत इंग्रजीमध्येच संवाद साधावा लागला. Now you should have to pay the penalty of that connection. Who? No, I think you are false. You should meet to me. आम्ही हे इंग्रजी बोलणारे शेतकरी वेताळ चव्हाण यांच्या गावात पोहोचलो तेव्हा त्यांचं MA पर्यंत शिक्षण झाल्याचं समजलं. त्यांचं MA अर्थशास्त्र विषयातलं असलं तरी या शेतकरी बाबांना पहिल्यापासूनच इंग्रजी विषयाची आवड असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. त्यांचं शिक्षण MA झालेलं आहे. त्यांचं वय 65च्या जास्त आहे. तर ते पूर्वी गलाई व्यवसायानिमित्त बाहेरगावी अनेक वर्षे होते. आता गावी येऊन जवळजवळ 8-10 वर्ष झाले. तर ते बोलत असताना बऱ्यापैकी इंग्लिशमध्येच बोलतात. फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या या वयोवृद्ध शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. कुणी म्हणतंय कमाल आहे आजोबांची, तर कुणी म्हणतंय शेतकरी जोमात अधिकारी कोमात. पण किमान हा व्हिडिओ पाहून कुणी शेतकऱ्यांना अडाणी गावठळ म्हणत हलक्यात घेण्याची हिंमत करणार नाही एवढं मात्र निश्चित. सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता पाहूयात सविस्तर विशेष. तर काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केलेली होती आणि त्यावर आता मोदींनी जोरदार पलटवार केलेला आहे. पंतप्रधानांनी काँग्रेसला UPAच्या काळातील भ्रष्टाचाराची आठवण करून दिलेली आहे. खरं तर राहुल गांधींच्या भाषणाचे पडसाद हे दुसऱ्या दिवशी देखील लोकसभेत उमटले. सब जगह अदानी 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 अदानी. कोई तो एनालिसिस करके कोई आलोचना करेगा ताकि देश को कुछ लाभ हो. लेकिन 9 साल आलोचना ने आरोपों में गंवा दिए. सेक्टर बैंक अदानी जी को मिलता है. ऐसे बेबुनियाद कोई बेसलेस आरोप उन्होंने किया है और वो भी कोई एक संबंध भी नहीं है.
काँग्रेस नेते राहुल गांधींनी मंगळवारी संसदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच त्यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. अग्निवीर योजनेवरही त्यांनी सवाल उपस्थित केला होता. तसंच उद्योगपती गौतम अदानींच्या केंद्र सरकारशी असलेल्या कथित संबंधांवरूनही केंद्र सरकारवर त्यांनी खरपूस टीका केली होती. अदानी जी के बारे में पूरी दुनिया को स्टडी करनी चाहिए, हार्वर्ड यूनिवर्सिटी को स्टडी करनी चाहिए कि पॉलिटिक्स के बीच में और बिजनेस के बीच में कैसा रिश्ता होता है. इंडिया इज अ केस स्टडी एंड प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी शुड बी गिवन अ गोल्ड मेडल इन दिस. राहुल गांधींच्या या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार पलटवार केला. तसंच त्यांनी यूपीएच्या काळातील घोटाळ्यांचा पाढा वाचला. बीते वर्षों में हार्वर्ड में एक बहुत बढ़िया स्टडी हुई है, बहुत इंपॉर्टेंट स्टडी हुई है, और उस स्टडी है, उसका टॉपिक क्या था मैं जरूर सदन को बताना चाहूंगा. और ये स्टडी हो चुकी है. स्टडी है द राइज एंड डिक्लाइन ऑफ इंडियाज कांग्रेस पार्टी. विरोधकांकडून केंद्र सरकार विरोधात खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला. टेक्नोलॉजी, इंफॉर्मेशन का युग बड़ी तेजी से बढ़ रहा था, उछल रहा था. उसी समय ये 2G में फंसे रहे, मौका मुसीबत में. सिविल न्यूक्लियर डील हुआ. जब सिविल न्यूक्लियर डील की चर्चा थी, तब ये कैश फॉर वॉट में फंसे रहे. सत्ताधारी नेते आणि मंत्र्यांनी राहुल गांधींवर टीकेची अक्षरशः झोड उठवली. तर लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ये राहुल गांधी जी साबित कर दिया है कि आप जितना चाहो राहुल गांधी को पप्पू बनाने की. राहुल गांधी जी खुद आपको पप्पू बना दिया. राहुल गांधी खुद आपको पप्पू बना दिया. 2011 में यूपीए रूल में अडानी बाइज गदेली माइन एंड एबॉट पॉइंट पोर्ट इन ऑस्ट्रेलिया. तो सर क्या हम मान के चलें कि मनमोहन सिंह जी ऑस्ट्रेलिया जा रहे थे और इनको खदान मिल रही थी? क्या मतलब है इसका? भारत के उद्यमी बाहर जाकर काम करें, ये तो अच्छी बात है ना. मुझे मालूम है सर उनको परेशानी होती है कि नरेंद्र मोदी की अगुवाई में भारत की इकॉनमी दुनिया की 5वीं इकॉनमी बन गई है. संसदेच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खरी शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगासमोर सुरूच आहे. तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी गेल्या महिन्यामध्ये आपापला युक्तिवाद केलेला आहे. तसंच आपलीच खरी शिवसेना असल्याचा दोन्ही बाजूने दावा देखील करण्यात आला. मात्र निवडणूक आयोगाचा निर्णय येण्यापूर्वीच दोन्ही सेनेत राजकीय सामना रंगलाय. शिवसेना कुणाची या वादावर निवडणूक आयोग लवकरच फैसला सुनावण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निकालापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षात राजकीय सामना रंगला. शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली होती. तसंच कार्यकारिणीत मुख्य नेतेपदाची निर्मिती करून एकनाथ शिंदे यांची त्यावर नियुक्ती करण्यात आली. त्यावर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतलाय. शिवसेनेमध्ये मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार काही पदांची निर्मिती केली, ज्याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे, विभाग प्रमुख एक पद आहे. विभाग प्रमुख हे शिवसेनेमध्ये केवळ आणि केवळ मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्येच अवलंबून आहे. बाकी इतरत्र तसं विभाग प्रमुख हे पद नाही. आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र सादर करायला सांगितली. ती शपथपत्र आम्ही सादर केलेली आहेत. निवडणूक आयोगाने आम्हाला आमच्या सदस्यांची सदस्य संख्या ही दाखवायला सांगितली. त्याच्याप्रमाणे त्यांची सदस्यांची सुद्धा आम्ही अर्ज भरून घेतलेले आहेत आणि ते काही लाखांच्या घरामध्ये आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंनी मुख्य नेतेपद बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आता शिवसेनेची घटना बेकायदेशीर ठरवली आहे. शिवसेनेची जी घटना आहे ती 1998ला
निवडणूक आयोगाने त्या घटनेच्या संदर्भात आणि त्या घटनेत लोकशाही प्रक्रिया फॉलो केली जात नाही असा निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आणि त्यावेळी निवडणूक आयोगाने 30 वेळा शिवसेनेला पत्रव्यवहार केला की तुम्ही जी लोकशाही प्रक्रिया तुमच्या घटनेच्या माध्यमातून संपूर्णरित्या राबवली पाहिजे. खरे तर निवडणूक आयोगासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय. आपलीच खरी शिवसेना असल्याचा दोन्ही पक्षांचा दावा आहे. शिवसेनेच्या घटनेविषयी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मान्य नाही. हा अगदी युक्तिवादच मुळात चुकीचा आहे. याचं कारण की शिवसेनेची जी घटना आहे ही दर 5 वर्षांनी निवडणुकीला जसं साहेबांनी सांगितलं लोकशाही इंट्रा पार्टी लोकशाही डेमोक्रेसी जी फॉलो करायची असते निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे त्याप्रमाणे घटना घेऊन त्यामध्ये अमेंडमेंट्स होतात. परंतु सुरुवातीला त्या निवडणुकीच्या 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर आम्ही तिथे निवडणूक अधिकारी म्हणून नेमला जातो. शिवसेनेत लोकशाही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा दावा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय. 2013 आणि 2018 मध्ये शिवसेनेत नेता निवडीसाठी कधी मतदान झालं असा सवालही राहुल शेवाळेंनी उपस्थित केला. कुठल्या शिवसैनिकांनी यापूर्वी मतदान केलंय? 2013ला 2018ला शिवसेना नेते निवडण्याकरता, शिवसेना उपनेता निवडण्याकरता, शिवसेना जिल्हा प्रमुख निवडण्याकरता, शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवडण्याकरता घटनेनुसार शिवसेनेची जी पदं आहेत त्याकरता कुठला हॉल बुक करण्यात आला होता, कुठल्या हॉलमध्ये मतदान झालं. शिवसेना पक्ष संघटनेवर दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आलाय. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दोन्ही पक्षांचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेमध्ये झालेल्या गोंधळावरून दोन्ही सेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालेला आहे. शिंदे समर्थकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा आरोप ठाकरे समर्थकांनी केलेला आहे, तर बाळासाहेबांची शिवसेनेनं ते आरोप फेटाळून लावलेत. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेवरून राडा, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आरोप. शिवसंवाद यात्रेदरम्यान गोंधळ. मंगळवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या शिवसंवाद यात्रेमध्ये बराच गोंधळ झाला. माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती असल्यानं गावात मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मिरवणूक आणि सभा एकाच ठिकाणी असल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. सभास्थळाजवळून मिरवणूक जात असताना लाऊडस्पीकरचा आवाज कमी करायला सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे मिरवणुकीतले कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे आदित्य ठाकरेंना भाषण उरकतं घ्यावं लागलं, पण तो वाद तेवढ्यावर थांबला नाही. सभा संपल्यानंतर आदित्य ठाकरे आपल्या वाहनातून जात असताना मिरवणुकीतल्या संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला होता. पोलीस बंदोबस्तात आदित्य ठाकरेंच्या वाहनांचा ताफा गावाबाहेर काढण्यात आला. यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काही असे मागे एलिमेंट्स असतील ज्यांना थोडी बिघडवायचं असेल वातावरण, पण मुख्य गोष्ट हीच आहे की आमच्या ज्या या शेतकरी संवाद, युवा संवाद, शिवसंवाद सभा चाललेल्या आहेत त्या शेतकरी बांधवांसोबत बोलत आहोत. मी जनतेचे प्रश्न ऐकून घेत आहे, त्यांची निवेदनं घेत आहे आणि मुख्य म्हणजे ही जी लढाई आहे ती देशातल्या लोकशाहीसाठी आहे आणि संविधानासाठी, हे एका पक्षासाठी नाही आहे. तर आमच्या सभा ह्या चालू राहतात. काल काही छोटी बाचाबाची झाली असेल मागे, तर ठीक आहे. एक आहे की कदाचित गद्दारांच्या गटाने केलं असेल, ठीक आहे. आदित्य ठाकरे यांच्या वाहनांवरील हल्ल्यामागे बाळासाहेबांची शिवसेनेचा हात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असताना अशा पद्धतीनं काही लोक मुद्दाम होऊन या मॉबमध्ये घुसून वेगळ्या पद्धतीनं एक काम करण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध आम्ही करतो. सुरक्षितता सुद्धा मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांची, मला वाटतं याच्याकडे सुद्धा सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या घटनेच्या निमित्तानं दिसून आलंय. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आलाय. तसंच बाळासाहेबांची शिवसेनेला जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा
इशाराही देण्यात आलाय. बोलणाऱ्यांनीच केलेलं आहे. बोलणाऱ्यांनी केलं आम्ही, आणि तो तिकडे पळून म्हणजे तिकडे बसून त्यांनी कारनामे केले. पण तुम्हाला माहिती आहे, जर समोर असं तर आम्ही त्याला काय केलं असतं. बाळासाहेबांची शिवसेना पक्षातले आमदार रमेश बोरनारे यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले. आपल्याला या प्रकरणामध्ये नाहक ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बोरनारे यांनी केला आहे. कालच्या प्रकारामध्ये माझं नाव त्या ठिकाणी गोवण्याचा मुद्दाम त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. परंतु मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणाने सांगणार आहे का रमेश बोरनारे हा अशा खालच्या पातळीचं राजकारण कधीच करत नाही. जे करायचं ते समोर करणारा हा मी कार्यकर्ता आहे. औरंगाबादमधल्या शिवसंवाद यात्रेतल्या या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झालेले आहेत. आता शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगितलं गेलंय. मात्र मंगळवारच्या या गोंधळावरून राजकीय वाद पेटलेला आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गावामध्ये दारूबंदीसाठी अनेकदा महिलांनी आक्रमक भूमिका दाखवून आंदोलनं केलेली आहेत. हे आपण यापूर्वी देखील पाहिलं. मात्र गंगापूर तालुक्यामधील पिंपळगावच्या महिलांनी बुधवारी रुद्रावतार धारण करून गावातील अवैध विक्री विरोधामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं. आणि या आंदोलनाचा फटका खुद्द पालकमंत्री संदीपान भुमरे यांना देखील बसला. पिंपळ गावातील महिला अवैध दारू विक्री विरोधात आक्रमक झाल्या. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात पिंपळ गाव आहे. खरं तर गावात दारू विक्रीचं अधिकृत दुकान नाहीये. मात्र तरीही मद्यपींना दारू खरेदीसाठी गावाबाहेर जावं लागत नाही. आणि त्यामुळेच गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. खरं तर हे गाव औरंगाबाद मुंबई महामार्गावर आहे. या महामार्गाच्या बाजूला काही लोकांकडून अवैध दारू विक्री केली जाते. पहिलं पण आम्ही असंच आंदोलन केलेले, पण कोणी आमचं काही मनावर घेतलं नाही. कोणी व्यक्तिगत कंप्लेंट केल्या त्यांच्या नावाचे, ते पण त्यानं मनावर घेतलं नाही. त्यानं अशी पब्लिक सहित उभा राहिली, रोड बंदी केली, तेव्हा पण त्यानं मनावर घेतलं नाही. पण यावेळेस आमचं नशीब का आम्हाला सगळ्यांचा पाठिंबा भेटला. रोडवरची दारू बंद व्हावा. मुली शिकायला जातात, तिकून यायला रात्र होती. हे दारू पिणारे लोक विचित्र बोलतात. शहाण्याला मुलीला आमच्या काय कसं वाटत. बंद नाही झालं तर दुकान बंद नाही झालं तर आम्ही परत आंदोलन करणार. हा, आमचे लहान लहान लेकरं घेऊन आम्ही रोडवर झोपणार. मग वरून गाड्या गेल्या तरी चालत. रस्त्यावर बेकायदा दारू विक्रीच्या विरोधात गावातील महिलांनी अनेक निवेदनं दिली, आंदोलनं केली, पण कुणीही लक्ष दिलं नाही. त्यामुळे बुधवारी गावातल्या महिलांनी 4 तास औरंगाबाद मुंबई महामार्ग रोखून धरला. इतकंच काय, पण गंगापूर दौऱ्यावर असलेले पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा ताफाही या महिलांनी तासभर अडवून धरला. शेवटी निवेदन स्वीकारून 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलं. तर अवैध दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त न केल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा या गावातल्या महिलांनी दिलाय. पोलीस कोणीच लक्ष देत नाहीये. शिल्लेगाव पोलीस पागल हा, कारण ते त्याची बहीण वकील आहे ना, त्या वकिलाच्या धाकाने तो सगळ्याला धमकी देतो, सगळे त्या बीतात. आणि इकडे फाट्यावर दारू आहे, रायपूरला दारू आहे, इकडे देवगावला दारू आहे. असं आपण म्हणणार नाही का इथं दारू इकडची, पण मग इकडची तिकडची सगळी दारू बंद करा. माझं म्हणणं असं आहे. माझे मुलं आहे ना, 3 मुलं आहे, ते पण दारू पितात. काम करते महिनाभर दारू पित्या. मग काय करायचं आई बापानं? लग्न मग तेच ना, लग्न कसे करायचे? आई बापानं कवर भाकरी घालायचे त्यांना. गाड्या ओढून नेते दारूवाले, पैसे घेते त्यांचे काढून खिशातून. महामार्गाला जोडणाऱ्या फाट्यावर दारूची अवैध विक्री केली जाते. कसे कसे दारू किती नाही हा, यांना पहिलं बी माहिती नाही ना, यांना कळेल नाही ना. लोकांच्या संसाराचे नातं करी त्या दारू विकून. घरी नाही, आज तर जेवण ते इथंच होईल रोडावर. शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलींना दारुड्यांचा त्रास सहन करावा लागतो. दारुड्यांच्या त्रासामुळे शाळकरी मुलींमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
आम्ही रोज डेली कॉलेजला जातो, तिथं पिलेले लोक असतात, मुलींना बघून काही टोंट मारतात. आमचं नेहमीच जाणं येणं आहे, कधी उशीर होतो कधी नाही होत, तरी पण मग आम्हाला खूप त्रास येते दारुड्या लोकांचा. ते नको पाहिजे ना, आम्हाला बंदही झाली पाहिजे त्याच्यावर. मग तुम्हाला कधी कधी कॉलेज शाळेला जायला त्रास होतो ना, मग जात नाही आम्ही. कधी कधी वेळ होतो, मग असं संध्याकाळच्या वेळेस असं बघून यायला म्हणजे माणसाला भीती वाटते ना. पिंपळगावातील अवैध दारू विक्री रोखण्याकरता गावकऱ्यांनी बरेच प्रयत्न केले, पण पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय असा आरोप उपसरपंचांनी केलाय. आम्ही आजपर्यंत सलग 3 वर्षापासून पोलीस स्टेशनला वेळोवेळी निवेदन या गोष्टीचे दिलेले, पण पोलीस स्टेशनकडून कुठलाही योग्य असा प्रतिसाद आम्हाला भेटला नाही. आम्ही मागच्या आमसभेमध्ये आमदार साहेबांची जी आमसभा झाली होती त्याच्यात सुद्धा हा मुद्दा उचलला होता, आणि आमदार साहेबांकरवी सुद्धा पोलीस स्टेशनला एक निवेदन आम्ही या संदर्भात दिलेलं आहे. पण वेळोवेळी पोलीस स्टेशननं सतत आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आज आम्ही पालकमंत्र्यांकडेही ते निवेदन दिलं की कमीत कमी तुम्ही बघा, ह्या दारूबंदीवरती काहीतरी उपाय सुचवा. तर त्यांनी टाळाटाळ करून, उत्तर जसं देतो तसं टाळाटाळ करून ते निघून गेले. पिंपळगावच्या महिलांनी अवैध दारू विक्री विरोधात आंदोलनाचं अस्त्र उपसलंय, मात्र ग्रामीण भागात सर्रास अवैध दारू विक्री होते. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा धंदा फोफावत चाललाय. औरंगाबादहून व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी ज्या आपण न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून पाहिल्या. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.